पंचकौळाचार्य ची ग्रह निवृत्ती केली. ही लीळा आपण काल ऐकली. मग आता ही लीळा आठवत असताना स्वामींचं ते पाणीपात्राला विजय करणं, वड्याच्या समोर उभा राहणं, हे सगळं दृश्य आपल्या समोर असेल. आणि स्वामींना पाहून त्यांनी सोडा सोडा तर स्वामींच्या प्रसादाने तो ग्रहत्वापासून मुक्त झाला. तर म्हणाले, मनुष्याच्या हत्या केल्याने अगोदर जडत्व होतो, ह्याला भूतत्व कसं काय प्राप्त झालं? नावाले पात्र क्षोभे. हे पात्र क्षोभाने अगोदर असे ग्रहत्व प्राप्त होतात. ग्रहत्व हे 12 प्रकारचं असतं. त्यातला हा ब्रह्मग्रह, छोटी वगैरे. तर म्हणाले, हे ग्रहत्व प्राप्त झाल्यानंतर त्यातून त्या योनीतून मुक्त झाल्यावर त्याला पुन्हा जडत्व. तर म्हणाले, हे ह्याला का लागला? आपण समाजामध्ये पाहतो अशा पिढीने व्याप्त असलेले 80% लोक आहेत भारतामध्ये, जगात आहे. आता कोणी भूत प्रेत मानतो नाही मानतो तो भाग वेगळा. आपण मानलं न मानल्याने गीतेचा सिद्धांत बदलत नाही. ठीक आहे. भूतांचं शरीर कशाचं असतं? गीतेमध्ये कशाने सांगितलंय? वायू रूप असतं ते. म्हणून ते कोणाच्या शरीरात जातात, येतात, राहतात. तर त्याचा अर्ज काही ना त्याने मनुष्यत्व जाचीला आणि संवादा मिळाला. हा जो विवाद असतो आणि मनुष्याला मारणं, दुःख देणं, जाच करणं, जाच शब्द आहे बघा, भयानक पीडा देणं शब्दाने. मारलेलं परवडतं, पण तुम्ही शब्दाने जर कुणाला जाच देत असाल, सासू जाच करते बघा सुनेला, जुन्या काळात, आता सुना सासूला जाच करतात. जाच केला की अशा गोष्टी क्षोभ होतो, अंतःकरण दुखल्या जातं. त्याला चातुष्टय म्हणतात. चातुष्ट दुखल्यानेच खरा कार्यक्रम होतो. तुम्ही संसार करा की परमार्थ करा. तुमचं थोबाड, शब्दांची जुळणी जर बिघडली, ही बिघडतेच ती, तर ह्यानं अशा योनीमध्ये जावं लागतं. हा बारीक सिद्धांत असतो. म्हणून हे प्रकार करू नये. विसंवाद मिळवू नये आपण विनाकारण. वितंडवाद म्हणतात. खुरापती काढायच्या, कुचक पाजर बोलायचं. आपल्याला वाटतं काय होतं याने, काय होत नाही. हीच निसर्गानं व्यवस्था निर्माण केलेली आहे. कुत्र्याच्या शेपटीवर पाहिजे काय होतं, बरोबर ते चावतं. तसं हे जी प्रत्येक व्यक्तीची देहाभिमानी देवता आहे, आणि तो जर विद्यावंत असेल, वेदवंत असेल, इकडून तिकडे आला बोधवंत असेल, त्याचा आपण जाच केला त्याला, तर मृत्यूनंतरच्या गोष्टी
ज्या क्रमाने व्हायच्या तो सगळा क्रम निसर्गाचा बदलून जातो आणि मग तो शोभा तो ग्रह येऊन जावा लागतो. आणि मग काय होतं, सूत्रपाठ बोलतात बघा, आम्ही ऐकलेलं आहे. सुकिन्याला, तिकडे आडगाव, सिन्नर, असं आपल्या मंदिरात सूत्रपाठ, सगळ्या भाषा हिंदी, इंग्रजी, उर्दू हे भूत बोलतात. कारण जो त्याच्या शरीरात येऊन लागला तो विद्वान असतो, ज्ञानी असतो. त्याला जेवढ्या भाषा येतात तर त्याच्या शरीरात लागल्यावर त्याला तेवढ्या भाषा येतात, तो बोलतो. म्हणून ते म्हणतात की हा जो वादविवाद आहे तो टाळावा. त्याने तो केला नाही म्हणून लागला. आणि एक असतं अर्जकत्व, मागील जन्माचा अर्जकत्व असतो. म्हणून तो आता या जन्मात बरोबर येऊन तो लागतो. म्हणून जगामध्ये हे ना लोक दुःखी आहेत, भरपूर दुःखी आहेत. तर सर्वज्ञांनी कोणत्या कणवे तो त्या दोघांनाही सोडवले बघा. आता त्या व्यापाराच्या मुलालाही मुक्त केलं आणि तो जो पंचकवळाचार्याला आहे ज्यानं शोभून शिष्य चाळवला म्हणून औषध देऊन मारलं, विष देऊन मारलं. औषध म्हणजे विष दिलं. ते कणव कोणची आहे हे, ह्या वेळेचं एक आचार पर चिंतन, एक विचार पर चिंतन, अशा अनेक लक्षणांच्या विचारांचं लक्षण असतं वेळेमध्ये. ना ज्ञानेचे आडणी पावे, हे जे दोघं आहेत ना, ईश्वराचा जो भक्त आहे, ज्ञानी आहे, साधू पुरुष आहे, उत्तम आहे, तो ज्ञान आहे त्याच्याजवळ, आणि तो कुठंतरी आडलेला आहे. आडणं अनेक प्रकारचं असतं, कोण कुठे आडेल सांगता येत नाही. तर तिथे तो उपयोगी गेलेला आहे. म्हणून ईश्वराने स्वतः राहायला गेले, बरोबर त्या कन्वेला पाहून ईश्वर वश झाले, म्हणून मुक्त केलेले. तर म्हणाले तो गृह बांधलेला होता, तो स्वामींना पाहून तो हे ईश्वर आहेत, मला जाऊ द्या. तर त्या ग्रहाला ज्ञान कसं हो म्हणाले, देवाचं नाम म्हणाले तस चेष्टकत्व, हे स्वामींच्या प्रवृत्तीने मायेंनी चेष्टकत्व करून त्या कन्वयस चेष्टकत्व करता. संयोग योग साह्यतेनी माया करी, कन्वेत चेष्टकत्व करून माया करते, देवता करी. ब्रह्मांडातल्या 81 कोटी एवढ्या देवता आहे. एक आपल्या साधूबाईच्या भिक्षेला झालं तर पायात काटा मोडला, काय ना त्यांचं उमरी गौराई, घोड होऊन तिथं देवतेला पाठव, पुढं दरोडा पडणार. हे चेष्टकत्व, ह्याला म्हणायचं चेष्टकत्व. मग तो ग्रह स्वामींनी त्याला विचार, तू म्हणाले तू सांग पूर्वजन्मात तू काय काय केलं. तर ते कसं आहे म्हणाले, तिने कसं काय सांगितलं, आपल्याला तर काहीच कळत नाही. मागच्या जन्मात नावाने त्या योनीमध्ये त्रिकाळ ज्ञानाशी, त्रिकाळ ज्ञान, भूतांना, जोटिंग, ग्रह, वेताळ, ते मागे एक मालिका आली बघा, विक्रम वेताळ. हा विक्रम कोण आहे माहिती तुम्हाला?
विक्रम विक्रम कथा नाही ऐकली तुम्ही परवा? हे नाही का त्या राजाची, भरतुरारीची, राजा विक्रमादित्य आहे ना तो. हा त्याला तो प्रसन्न होता तो. आणि ह्या विक्रमादित्यचं राज्य फार तिकडे मालदीव, दीव, दमन, पुन्हा मलेशिया, ऑस्ट्रेलिया, तिकडे जपान, पाकिस्तान, अफगाणिस्तान इतकं राज्य आहे त्याचं. उज्जैन म्हणतो राजा करायचं असं भारतीय इतिहासात त्याची नोंद आहे. तर ह्यांना त्रिकाळ ज्ञान असतं. तर म्हणाले यांना हे झाडा करण्यासाठी आलेल्यांचं ज्ञान कसं काय म्हणाले? तो मंत्र अगोदरच म्हणायचा, म्हणजे त्याला मंत्र पाठ आहे. ग्रहाला कसं ज्ञान, कशामुळे ज्ञान आहे त्याला ना? थोराचे संपादन, ज्या देवतेंनी त्याला ग्रह येऊन टाकलेला ती थोर देवता आहे. म्हणजे इंद्रादेकापासून वरती असेल म्हणून त्याने खाल्लं जाणलेलं आहे. म्हणजे की असाच आहे. या मंत्राने तू झाडा करतो का? हा मग तू या मंत्राने लिंबा उतरून टाकतो का? हे उतारे फातारे खेळ्यापेक्षा आता शहरांनी खूप पाहायला मिळतात. हा बाया जर कर्मकांड करतात आणि कर्मकांडाला बरेचसे केंद्र वेगवेगळ्या साधू संतांची कार्यरत असतात. उतारे करून देतात, लोकांना गुण येतो म्हणून गर्दी आहे. सगळ्या मोठ्या मंदिरांनी गर्दीचं कारण तेच आहे की घरामध्ये भूत आहे, प्रेत आहे, पिशाच आहे, झोटिंग आहे, राक्षस आहे, बरेच प्रकार असतात. तर अशा प्रकारे तो म्हणून त्याला ज्ञान आहे. आणि मग हे एमपुरी पर्यंत ज्ञान असे एमपुरी मलाही समजत. ते मरायच्या अगोदर काय म्हणतात, म्हणजे कोण येतं, म्हणजे कशाने येतो तो म्हैस. कंसाला काय दिसायचं? म्हैस दिसायची. म्हणे रेडा रेडा रेड्यावर बसून तो यम आला. चरित्रात भरपूर आहेत ना. यम आले, मुतगले घेऊन उभा राहिले. कुठल्या रेड्यात आहे बरं ते? आणि चरित्रातलं ते स्मृती आहे. चला चरित्र आणि जन्मभर त्या साधूंना भक्ती केली त्या नरसिंहाची. हा गोविंद स्वामी, स्वामींच्या दर्शनाला तो गेला म्हणून गुरुनी त्याला त्रास दिला, गोविंदा. आणि तो गुरु विष्णू स्वामी झोपला की लगेच मुदगल घेऊन तो नरसिंह आला. छातीवर मारायला की म्हणाले, अरे हा चांगदेव रावळांचा झाला, थोरा रावळांचा झाला असे, तू का त्याला का त्रास दिला? बघा बरं, तो दर्शनाचा आहे तो, तरी त्या नरसिंहानं माफ केलं नाही. आणि आपण सगळं परमार्गावर भकन करतो. थोडं ज्ञान झालंय की काही उपदेशी करतात, काही वास्तविक मंडळी भकन करतात. हे करू नये बरं. ते कसं सजा मिळाली त्याला? मग तो जर उपदेशी मेला भकन करून परमार्गावर, तर तो कुठे जाणार? साधून तर भकनच करायचं नाही हो.
साधू हा साधन म्हणताय, त्यानं साध्य केलेलं आहे ना. तुम्ही का केलं सांगा. बर, तुमच्या विकार केल्याने काही व्यवस्थित बदल होणार होता का? तुमची निंदा केल्याने तुम्ही कोणाची, तर त्या बदल पडणार आहे का पुढील व्यक्तीमध्ये? तो उलट जास्त करतो. मग हाला ज्ञान मार्ग आहे. मानव पंथ हा ज्ञान मार्ग. हे सगळं नाही करायच्या गोष्टी मग ते होतात बरं. आणि ज्ञान झाल्यावर जास्त करावं वाटतं मला. ज्ञान जर जास्त झालं परमार्गात थोडं सूत्रपाठ वगैरे आला की हे विषय सुरू राहतात, नको ते. सतत ईश्वराशी बोलावं, ईश्वराच्या लीळा आठवाव्या. हे आठवून काय मिळणार आहे? आणि तुम्ही काय करू शकता? तुमच्या हातात काहीच नाही ना. म्हणून एमपुरी पर्यंत आणि हे एम लोक बरोबर टाइम झाला की येतात आणि घेऊन त्या चित्रगुप्ताजवळ ठेवतात. ती फाईल ओपन करायला लावतात कर्माची. ह्या चित्रगुप्ताजवळ अनंत सृष्टीच्या कर्माची फाईल असते म्हणे. गरुड पुराणाचं वर्णन आहे. मग पुढे ठरतं ते कुठं न्यायचं ते, ह्या आत्म्याला कुठं न्यायचं. चित्रगुप्ताचं ते स्टोरेज किती असेल बरं, आहे का नाही? किती जीबीचं असेल ते? मनुष्य जातीतले प्रकाराच्या योनी कमी आहेत, पण तुम्ही जर किड्या मुंग्याच्या योनी अर्ब आहेत, माशांच्या अर्ब आहेत. हा, माणसाचा योनीचा प्रकार एकच आहे, पण बाकीच्या योनी खूप आहेत जगामध्ये. प्राण्यांच्या योनी वेगळ्या आहेत. म्हणून हा प्रकार खूप मोठा होतो. एका राजाजवळ एक गोष्ट आहे अशी की सजा कोणाला मिळते. एक शहाणा असतो ना, एक मूर्ख असतो. दोघांची जंगलात भेट होते आणि तो एक प्राणी पकडून नेतात. तो शहाणा असतो तो म्हणतो हा वाघ आहे, मूर्ख असतो तो म्हणतो हा गाढव आहे. म्हणाले त्याला धरता राजाकडे घेऊन जाता, म्हणाले आमची भांडणे न्याय करा. मग राजाने बघितलं, ह्याला म्हणाले हा तर शहाणा बरोबर सांगतोय, तो म्हणाले हा मूर्ख. बर म्हणाले. मग राजाने न्याय दिला. म्हणाले ह्या मूर्खाला सोडून द्या आणि शहाण्याला 8 दिवस दररोज 10 फटके मारायचे. मूर्ख गेला निघून. शहाणा म्हणतो का हो राजे सरकार, माझं तर सगळं बरोबर आहे, हा वाघच आहे, मला कशाला सजा दिली तुम्ही? मग तो राजा म्हणतो अरे तू शहाणा असून त्या मूर्खाच्या नादी का लागला, म्हणून तुला सजा आहे. शहाणा म्हणजे ज्ञानाने शहाणा असल्यावर मूर्खाच्या नादी लागू नये. हो हो म्हणून त्याला तिकडं सोडून द्यायचं ना जंगलात, तिथं ह्याला अंदर राजवाड्यात त्याला. म्हणून तो शहाण्याला शब्दाचा मार. मग एक म्हण आहे बघा, तसं ते चंद्रगुप्त लय शहाणा आहे. चंद्रगुप्त नाही, चित्रगुप्त ना. मग तो यम लोक संवाद करतात तिथे. म्हणाले अरे, सांगतात ते ह्यानं असं केलं रे, हा चक्रधर स्वामींचा उद्देश होता, पण ह्यानं लय वाटोळ केले. पंथाचं म्हणाले अरे अरे, उपदेशाला धर्मापासून धाडले, पण दीक्षा घ्यायला गेला तर त्याला येऊ दिलं नाही. कुणी क्रिया करायला गेला तर ह्यानी लय लय, कुणी तीर्थाला गेला तर पायात काटा टोचवला ह्यानी रे, त्याची गाडीच बंद पाडली बरं का. अरे अरे, हा हा असा आहे. सगळे कॅसेट तिथं संवाद चालला जातो. मग तिथे मध्यस्थी जर चक्रधर स्वामींनी केली तर सगळं माफ आहे. मग तिथं जर मॅशेर स्वामींचा आला तर तुम्हाला अतिवाहिके घेऊन स्वामी फळाला घालतील. जर स्वामींचा मॅसेज तिथे डाउनलोड झालाच नाही
तसला मेसेज मध्ये फरक असतात बरं. हाय फ्रिक्वेन्सीचा रेड अलर्ट मेसेज येतो सामोरून ह्यो बुवा सरळ जाऊ द्या म्हणाले पण संबंधाकडे मनुष्य हात टाका, विषय संपूर्ण. आणि यमाच्या हातात जाऊच नाही खरं तर, ते सोडत नाही कुणाला. तर म्हणाले असे हे यम लोक त्या घालतात. तर आयुष्य किती त्याचं, म्हणजे तू काही वर्ष जी आला. आता हा तात्विक चिंतनाचा विषय. ज्याला मारलं तो किती वर्षाचा होता तेवढं, किंवा त्याची पात्रता किती आहे, पुण्या देवतेचं ज्ञान आहे, विद्या विग्रह आहे तो, त्याच्या दशांश का साधनापासून साध्य 10 पट असतं. तर म्हणाले तो कवना थव्याचा हा ग्रह म्हणाले एवढा स्टँडर्ड आहे, सगळं त्याला त्रिकाळ ज्ञान आहे ना, हा विश्वेचा, हा ग्रहाचा मुख्य नायक. हे तुम्हाला नॉलेज दिलं त्यांनी. आता जनरल नॉलेज सांगतात. भूताच्या म्हणाले 9 जाती असतात. 9 स्थानीचे ते 9 पुन्हा त्यांचे वेगवेगळे जाती असतात त्या भूताच्या. मग हे झालं कर्मराठीमध्ये देवता शोभली, पात्रक्षोभ झाला की 9 स्थानीच्या देवता वेगवेगळ्या भूतांचा क्षोभ करतील. अहो म्हणाले पण इकडं दैवराटीमध्ये वेदवंत बुधवंत अनुसरला ही भूत येऊन जातो ना म्हणाले, तिथं कसं काय ना म्हणाले. दैवराटीच्या क्षोभे माया संपा, तो जर दैवराटीच्या क्षोभाने मेला तर माया संपा. लक्षात यायला का भानगड तुमच्या? काही नाही कळालं, एक जरी लिळा कळाली ही एवढीच, तरी तुम्हाला भरपूर ज्ञान झालं. आणि तिथून आचार झाला पाहिजे हा जीवनात. देव नाही जोडला त्यांनी मार्ग तर जोडावा. मार्ग म्हणजे काय असतंय? हेच वेदवंत असतात, बोधवंत असतात, अज्ञानी असतात, हे सगळे गोंधळ जोडून घ्यावा. त्याच दुसरा काहीच पर्याय नाही तुम्हाला. श्री धारेवर चालणारा आपला आचार, ते परम वैराग्य अवस्था सतत अंतःकरणात असेल तर तुम्ही हा आचार करू शकता. आणि सतत तुम्ही त्या विराम अवस्थेत मुक्त म्हणाले, मुक्त अवस्था, जीवन मुक्त तो काही म्हणाले हे आहे का? तुम्ही सतत जीवनमुक्त अवस्थेत राहायला, सतत ईश्वराच्या आनंदात राहायला पाहिजे. हे देह मला म्हणून देवाने दिलं. हे हृदय कधी सुरू होतं बरं माणसाचं? हृदयाचा ठोका, तो जर 2 मिनिटं बंद पडला तर काय होईल? मातेच्या गर्भात सगळं आलं पण हृदयाचा ठोका सुरू झाला, डॉक्टर म्हणतात हो बरोबर आहे, ओके ओके. जन्माल्यावर त्याला उलट करून ठोकतात बघा डॉक्टर. का बरं मारतात त्याला? संवेदना त्याच्या बॉडीमध्ये ठोका चालू राहतो गर्भात, पण आल्यावर ते ठोक्याचे लिंक लागते का नाही इकडे, आणि ते ईश्वर कृपेने प्राप्त होतो. आणि शेवटी ठोका बंद होतो. तो कशाने बंद झाला हा महत्वाचा विषय तर सांगितलाय. तो तुमचा ठोका कोणी बंद केला? देवानी का मायेनी का देवताक्षोभ होऊन मेले तुम्ही? विषय लक्षात यायलाय. म्हणून कृष्णाने सांगितलं अंतकालेच मामे स्मरण मुक्त्वा कले. पुढं कसं आहे? सदा तद्भाव भाविता
सदा सर्व काळामाले त्या तद्भावाला हा प्राप्त होतो. कसं सुंदर श्लोक आहे तिथे सगळ्यांना. अंतकाळाचा भाव तद्भाव भाविता, त्याच्या योनीला तो प्राप्त होतो. इथे मरताना ठोका कुणी बंद केला? पत्र क्षोभाने झाला का देवतेच्या क्षोभाने झाला? तर कोणाचा शाप घेऊन मेले तुम्ही, दशरथाला शाप लागला आहे ना. ठोका कोणाने बंद केला? लय महत्वाचा विषय आहे. त्याच्यावर तुम्ही दैवराटीतले असा की कर्मराटीतले असा, तुझा ठोका कोणी हृदयाचा बंद केला. ते दवाखान्यात मरताना पाहिले तो माणूस कधी जावं आणि फिरून यावं मोठ्या दवाखान्यात, इमर्जन्सी वॉर्ड मध्ये जायचं, सगळे मशीन बसलेले असतात इकडं तिकडं. मशीन असं बंद पडले की डॉक्टर म्हणतात गेलं बरं काय, ठोका बंद झाला म्हणतात. हे ठोके कुणाकडून बंद करतात? तुम्हाला दैवराटी जे क्षोभे माया संपादे, का ते अभिमानी परचिद्रा करवी. अभिमान आहे. स्वामींचं कसं वचन आहे? सकळ ही प्रकृती ते चेष्टविती आत्मा. बरोबर. परमात्मा. परमात्मा म्हणजे कोण? नाही, इथे परमात्मा म्हणजे चिज्जड मायला परमात्मा म्हटलेलं आहे. हा, खूप छान सुंदर सिद्धांत कर्दळ स्वामींनी म्हणलेला आहे. इंद्रिय मना प्रकृती ते आत्मा. इंद्रिय आणि मनाला चेष्टविणारा आत्मा आहे. आणि सकळही प्रकृती ते चेष्टविता परमात्मा. या वचनामध्ये चिज्जड माया आहे. तो इथे विषय सांगता की ती जी अभिमानी चिज्जड आहे, चिज्जडा करवी हे सगळे गोष्टी करवतात. चिज्जड मायेला अनंत ब्रह्मांडाचं ज्ञान असतं. मायेच्या एका तळहाताच्या रेषेवरती आनंद ब्रह्मांड असतात. आनंद ब्रह्मांडातल्या कर्मलेपाचं ज्ञान मायेला असतं. केलेल्या करणाऱ्या नवीन जोडलेल्या. आणि मग तिला दोन ड्युटी आहेत. दैवराटीत काम करावं लागतं. दैवराटीतली माया वेगळी, कर्मराटीतली माया वेगळी. हा विषय खूप कठीण आहे. दैवराटीचा क्षोभली, दैवराटीतले नरक पुन्हा वेगळे असतात, स्टँडर्ड नरक असतात बरं इकडले. तो जर ग्रह असेल तर तो काही कशाने तरी निघेल. पण दैवराटीतला जर ग्रह होऊन लागला कोणाला तो निघणार नाही बरं. हा हा, तो किती स्थानाजवळ बसा, अंबाईचे बाबाजवळ बसा, तुम्ही वर्षभर तोंड धुवू नका, भाकरच खा, पुन्हा काय केस विंचरायचे नाही, हे सहजीवन समजूच नका तुम्ही. आता हे जी गोल्डन चान्स आहे ना, तुम्हाला बेस्ट आरोग्य आहे, तुम्ही बोलता येतं, तुम्हाला ऐकता येतं, खाता येतं, व्यवस्थित आहे ना, तोपर्यंत देव जोडला पाहिजे. चांगलं कार्य करून घ्यावं तोपर्यंत. काहीतरी करावं ना चांगला हाताने, वाचेनी, मनाने. मन स्थिर होत नाही, मन कुठंतरी गुप्त, म्हणून आपण वाचनी करावं, मन लिळेत आठवावं, वाचनी लिळा गाव्यात, है ना. हे काहीतरी करण्याचा गोल्डन चान्स. नाही केलं तर हे सगळं क्षोभ होतो बरं. म्हणून तर म्हणाले भूतदेह कशाचा असतं? भूतदेह वायूचे प्रमाण. भूतांचे देह जेवढे अदृश्य शक्ती असतात, आत्मघाताने मिळालेले भूत प्रेत झोटिंग पिशाच वगैरे 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 ज्यांचे असतात ना, त्यांचं वायूचं देह असतं. आणि ते वायूचं देह ती देवता हातात कंट्रोल असतो. आणि मग
ते परिभ्रमण करतात अतृप्त भोगासाठी. म्हणून प्रवासात जाताना सुद्धा कोणी भात नेत नाही बघा. वगैरे वगैरे. भजे घेऊन जायचे नाही, तळलेले घेऊन जायचे नाहीत. तर ते भूत फिरतात. तुमच्या गाडीत जर ते असलं किंवा मांस घेऊन जायचं नाही. आपण ऐकतो बघा, त्या देवीला नवस 5 कोंबडे बकरे कापले, निघालं गडावरून खाली आलं की मारलं. कुणी मारलं ते? ते खाऊन निघाले, पोटात मांस आहे. मग बरोबर त्या पॉइंटला यायला अमावस्या पौर्णिमा सांभाळावे लागतात. तर अशा प्रकारे भूताचं देह वायूचं असतं. देवता, प्रधान देवता जी ज्याची असेल ती, तिला ज्ञान असतं. आणि मग ती जर चुकून तुम्ही त्यांच्या टपूत गेले, टापूमध्ये आवाक्यात आले की ते भूत लागतं तुम्हाला. सध्या दोन्ही घाटीमध्ये प्रचंड गोंधळ आहे. म्हणून सर्व स्थानापतींमध्ये गर्दी आहे. ह्याचा खूप त्रास आहे. दुसरा त्रास कशात आहे? हे करणे जादू टोण्यावाल्यांचे अंगावर विवेचने, हे लय आपल्याला ते वाटतं अंधश्रद्धा आहे, पण ज्यांना जो भोगतो ना त्यांना खरं कळतं. ते पिळक लोक असतात, दुःखी असतात, अनेक प्रकारचं दुःख आहे, ते या गोष्टीमुळे प्राप्त होतं. म्हणून भूत देह वायूचे प्रमाण असतं. मग त्याची ती देती देवता ते सामर्थ्य त्याच्या शरीरात घुसतं. अशा प्रकारे पंचकवळाचार्याच्या येवणीमध्ये का गेलं, कोण जातं, असं आपण भूतांच्या येवणी कशा असतात, ग्रह कोण होतो, दैवराटीमध्ये ही सगळे नरक कोण भोगवतात, याचा आपण या लीळेच्या संदर्भात विचार केला.